दंडाचा भाग खूप वाढलेला आहे, मनगट छोटा दिसतंय पण दंड खूप जास्त आहे, ड्रेस फिटिंगला व्यवस्थित होत नाही। तर आज मी खूप सोप्या एक्सरसाइज तुम्हाला दाखवणार आहे। या एक्सरसाइजचे रेपिटेशन तुम्ही सुरुवातीला कमी ठेवा, जसे जसे दिवस वाढतील, जशी जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल तसं तसं तुम्ही रेपिटेशन वाढवू शकता। सुरुवातीला खूप जास्त रेपिटेशन केल्याने तुमच्या खांद्यामध्ये खूप जास्त पेन होईल, तर सुरुवात नेहमी कमी रेपिटेशननी चालू करा। म्हणजे सुरुवातीला 10 करा, हळूहळू त्याच्यानंतर तुम्ही वाढवू शकता। तुम्ही 20 करू शकता, त्यानंतर 30 करू शकता। या एक्सरसाइजने तुमचे खांदे सुद्धा स्ट्रॉंग होतील, सुद्धा कमी होतील आणि पूर्ण स्नायू म्हणजे खांद्याचे स्नायू सुद्धा टोन होतील, इथला बल्कीनेस कमी होईल, सोबत अप्पर बॉडी सुद्धा तुमची कमी होईल। तर बघूया आता फर्स्ट एक्सरसाइज। दोन्ही हात शोल्डरवर ठेवायचे आहे, क्लॉकवाइज फिरवायचं आहे, एंटी क्लॉकवाइज। एक्सरसाइज मध्ये आपल्याला हँड सेट ओपन करायचे आणि मागच्या साइडला स्ट्रेच करायचे आहे। हे सुद्धा तुम्हाला 10 काउंट्स करायचे आहे। दुसऱ्या एक्सरसाइज मध्ये एकदम हँड्स एकदम सरळ घेऊन जायचे आहे, हँड सरळ आणि शोल्डर लाईनला घेऊन यायचे। ही एक्सरसाइज सुद्धा 10 काउंट्स करायची आहे। नंतरच्या एक्सरसाइज मध्ये दोन्ही हात ओपन करायचे आहेत, समोर घेऊन यायचं आहे, वरती घेऊन जायचं आहे, मग खाली आणायचं आहे, समोर वरती आणि खाली। दोन्ही हात असे फोल्ड करायचे आणि वरच्या साईडला स्ट्रेच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। नंतरच्या एक्सरसाइज मध्ये नमस्कार करायचा आहे आणि मागच्या साईडला पूर्ण नमस्कार खाली घेऊन जायचा आहे, वरती ही एक्सरसाइज सुद्धा तुम्हाला 10 काउंट कंप्लीट करायची आहे। दोन्ही हात आपल्याला असे ओपन करायचे आहे आणि मागच्या साइडला क्लॅप करायचा आहे। आतमध्ये घ्यायचे आणि पोट बाहेरच्या साइडला आणि गोल गोल फिरवायचं आहे, क्लॉकवाइज करायचं आपल्याला। 10 काउंट असे करायचे आहे आणि 10 काउंट उलट्या साइडने करायचे। अपोजिट साइडला पण सेम असेच करायचे, अंगठा आतमध्ये बोट बाहेर। नंतर उलट्या डायरेक्शनने पण फिरवायचे आहे अशा पद्धतीने। ही एक्सरसाइज खूप इफेक्टिव्ह आहे, ही पण तुम्हाला 10 काउंट्स करायची आहे। यात दोन्ही हात तुमचे दोन्ही हात असे शोल्डर लाईनवर पाहिजे आणि दोन्ही हात असे क्लॉकवाइज फिरवायचे आहे। त्यानंतर एंटी क्लॉकवाइज फिरवायची आहे। या एक्सरसाइज दिसायला खूप सोपी दिसते, पण करताना ही तेवढीच कठीण आहे, कारण या एक्सरसाइजनी तुमच्या खांद्यावर खूप जास्त ताण पडतो। त्यामुळे तुम्ही थोड्या वेळ आपले मसल रिलॅक्स करू शकता, काही सेकंड। सर्वात शेवटी आपल्याला आपल्या हातांची स्ट्रेचिंग करून घ्यायची आहे, सीझर पोज करायची आहे। हात एकदम सरळ ठेवायचा आहे आणि एका हातामध्ये दुसरा हात टाकून इंटरलॉक करायचा आहे, स्ट्रेच करून ठेवायचं आहे। 1 2 3 4 and 5। नंतर अपोजिट साइडला सेम पूर्ण हात स्ट्रेच करून घ्यायचा अशा पद्धतीने 1 2 3 4 and 5। मैत्रिणींनो, या सगळ्या एक्सरसाइज खूप सोप्या आहेत। या एक्सरसाइज तुम्ही सकाळी उठल्यावर केल्या त्याचा फायदा जास्त होईल। कमीत कमी दिवसाला 10 मिनिटं तरी ही एक्सरसाइज करा, त्यामुळे तुमच्या हाताचे दंड सुद्धा कमी होईल, इथले स्नायू सुद्धा टोन होतील आणि अप्पर भाग तुमचा जो वाढलेला आहे तो सुद्धा कमी होईल। तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये।